नंतर पूर्ण राज्य पूर्ण देश जिंकायला निघाला तेव्हा शूर्पणखेचा नवरा होता विद्युत जीवा. त्याच्याकडे गेला आणि त्याला म्हणे मला तू हे सगळं जिंकायसाठी मदत कर. म्हणे पहा तुम्ही हो माझ्या पत्नीचे भाऊ पण मी असं वाईट काम करत नाही, मला हे जमत नाही. अरे पण मी राजा असेल म्हणे तुम्ही राजा, मी म्हणे निरपराध लोकांत ते बळी घेत नाही, प्राण घेत नाही, मला ते पटत नाही, मग मी तुमचं ऐकत नाही. असं म्हटल्याबरोबर त्या रावणाने विद्युत जीवा नावाच्या त्याच्या बहीण जाव्याचा तिथंच मर्डर केला, मारून टाकलं त्याला. आणि आपल्या बहिणीला काय केलं? विधवा केलं. विधवा केल्याबरोबर हातात पाणी घेतलं. शूर्पणखेनं शपथ घेतली मीच याच्या पतनाचं कारण बनणार आहे म्हणे. कोणी घेतली? शूर्पणखी. बहिणीने भावाला. माझ्या नवऱ्याला मारलं ना तू, तुझ्या अख्ख्या जिंदगीचा नाश मी नाही केला तर माझं नाव शूर्पणखा नाही म्हणे. नाही कोणी न करीती कुणाचाही घात. कोणी कोणी कोणाचा घात केला पहा तुम्ही. एवढे उदाहरणं दिले मी तुम्हाला, तुम्ही अभ्यासू लोक आहे. देवाचंही घेतलं, राक्षसाचंही घेतलं, आता आपणच राहिलो ढोरं. नाही ढोरच का नाही आपण, दिसासाठी माणसं आहो. जगणं पा, खाणं पा, वागणं पा, कसं आहे पाहता आपलं. मनाचीच मात जीवावरी. मनाची मात कोणावर आहे? जीवावर. सुखाच्या लालसे वेळावले मन. सुखाच्या लालसेनं मन वेळावलं. ज्ञानाचेही धन गमावले. उत्तम धन होतं आपल्याजवळ, ते गमावून टाकला बापू आपण. नाही मन माने ती पापे करुणी करीतो फुला घात. मन माने ती पापे करुणी करीतो फुला घात. सद्गुरुनाथा अवघेरुनी का नशिबी खातो लात. सद्गुरुनाथा अवघेरुनी का नशिबी खातो लात. काय मिळे तुझ या जीवनाला, काय मिळे तुझ या जीवनाला, करुण माती मोल, करुण माती मोल. कधी न सुटावा तो मनाचा, कधी न सुटावा तो मनाचा, कधी न सुटावा तो. शांती मनाची ढळता होई, शांती मनाची ढळता होई. जीवन माती मोल, जीवन माती मोल. कधी न सुटावा तो मनाचा, कधी न सुटावा तो मनाचा, कधी न सुटावा तो. सुखाच्या लालसेने आपण जन्मभर पापच करत आहोत. मन माने ती पापे करुणी करीतो फुला घात. आपला घात कोण करतो माहित आहे का? आपण. भजनातून उठून संडासाकडे जाऊन तंबाखू खाणारा माणूस घात करते का आनंद घेते? का नाही? भजनातून जाते. आत्ता येतो थांबा म्हणते डोके सरांना, आत्ता येतो थोडा, जाते डिच्चू भरते नाही येते. आता हे जे भजन आहे, हे भजनाचं साधन जे आहे बापो, हे सुखाचं आहे, दुःखाचं आहे, व्यसनाचं आहे का देवाचं आहे का कुणाचं आहे? तुम्हाला सगळंच माहीत आहे. देवाच्या स्वर्गातून उठते ना, नरकात जाऊन माती खाऊन येते आणि पुन्हा स्वर्गात बसते. कोण घात करताय? आता आम्ही इथं आहो ना, हा स्वर्ग आहे, आम्ही ह्या स्वर्गातले सगळे देव आहो. इथं बसून तोपर्यंत बरं, नाही तर तुम्ही म्हणाल देवच आहे आणि उद्यापासून आमचं उपास गिपास करायला लागाल. असं काही करू नका. आता हे सगळे बसून आहे, हे सगळे देव आहे. संतांचा संग तोची स्वर्गवास. जे संतांच्या संघात आहे ते कुठं आहे म्हणते? स्वर्गवास. स्वर्गात आहे. स्वर्गात कोण आहे? राक्षस आहे का देव आहे? देव आहे. देवांचा स्वर्ग, राक्षसाचा नरक. असंच आहे ना आपली व्याख्या. राक्षसाचे काम करते तो नरकात जाते आणि देवाचे काम करते तो इथून उठते तबला वाजवता वाजवता, गाणं म्हणता म्हणता, पेटी वाजवता वाजवता संडासात जाते.
लघवी करायच्या निमतान तिथून काढते घोटून असं रगडू रगडू खाते जी पुरं जीवन रगडलं याचं तंबाखाचं सगळं तंबाखाने याच्या जीवनाला चुना लागला पण यानं चुना लावणं नाही सोडलं पुरं आयुष्य चाललं चुना लागता लागता पोरगी चुना लावते पोरगा चुना लावते मायबाप चुना लावते निसर्ग चुना लावते कापूसच नाही झाला पण याचा चुना लागणं काही सुटत नाही नाही निसर्ग असा असा पिकवते कधी कधी का भरभरून देते 4 वर्षाचं एकाच वर्षात पुरा जॅकपॉट लॉटरी आता पाऊसच नाही पडला आता एवढा पाऊस पडला का पिकलंच नाही आणि पाऊस नाही पडत तेव्हा चांगलं पिकते मग करतो का पाऊस जास्त पाहिजे का कमी पाहिजे आपल्याला नाही तुमच्या मनानं नाही पडत बापो ते त्याच्या मनानं पडते कोणाच्या निसर्गाच्या आणि तुमच्या नशिबात जेवढं असेल तेवढं भेटते मर मर कराल तर काहीच भेटत नाही लक्षात ठेवा नशिबात जसं असेल ना नशिबात हांडा भेटते हांडा सोन्याचा नशिबात असेल तर अशा घरी लग्न होते ना अशी पोरगी भेटते का त्याच्याकडे 50 एकर शेती राहते हो गोपाल भाऊ तसंच आहे 50 एकर शेती तर होतीच त्याच्याजवळ पण तिच्या वडिलाची 100 एकराची केस चालू होती लग्न झाल्याबरोबर जिंकली केस पोरीनं आणि पोरगी एकच पोरगाही नाही काहीच नाही आई वडील ना पोरगी जावई झाला का नाही लखपती करोडपती आता ते बुडाबुडी मेल्यावर ते 100 एकरनं 50 एकर कोणाचे होणार आहे पण आपण 100 एकराची पाहून करतो 100 एकराची पोरगी पाहून करतो तिच्या नावानं एकही एकर राहत नाही आहे का नाही खेळ अजब खेळ आहे हा आपही देव आपही दानव आपही लोटारे आपही दगलबाज मांजा फेंका पतंग के ऊपर रे बड़ा जार का मांजा उसने पतंग कटाया रे कशी आहे मनाचा मांजा नाही कठीण आहे असा मांजा पाहिला का तुम्ही मांजा मांजा माहीत आहे कशाचा बनवते मांजा आता नायलनचे धागे आले मांजा नाही राहिला नायलनच्या धाग्याने काल परवा बघितलं मी त्या मुलाकडे पाहू दे म्हणलं बापू तर ते नायलनचा धागा होता हो ना तो जर लागला गळ्याला तर माणूस वाचतच नाही मांजा असा मनाने मांजा तयार केला घोटू घोटू का घोटलं माहीत आहे का तंबाखू घोटून दारू पिऊन मांस मटण खाऊन जुवा खेळून कोर्टाचे केसेस लढून घोटून 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 मांजा तयार केला आता या मांजाने कोण कापणार आहे आपणच घात करुनी आपुला कारडी तोसी पुढील्याला या मनानेच मांजा घोटला मन माने ती पापे करुणी करीतो आपुला घात आपणच करतो आपला घात सद्गुरुनाथा अवघे का नशिबी खातो लात काय मिळे तुझ या जीवनाला करुण माती मोल कधी न सुटावा तोल मनाचा तोल सुटत आहे म्हणून आपला घात होत आहे दुसरे घात कोणीच नाही करत आहे आपला इतिहास पहा तुम्ही कर्णाने वचन दिलं होतं मी युद्ध खेळीन तर कोणाच्या बाजूने खेळील कोणाच्या बाजूने दुर्योधनाच्या बाजूने खेळील आणि तिकडे श्रीकृष्णाने वचन दिलं माझं सैन्य ज्याच्याकडे राहील त्याच्याकडे मी राहणार नाही आणि मी ज्याच्याकडे राहीन त्याच्याकडे माझं कोणाचा घात झाला दुर्योधनाला काय पाहिजे होतं सैन्य पाहिजे होतं म्हणून तो डोक्याकडे जाऊन बसला आणि याला कृष्ण पाहिजे होतं अर्जुनाला म्हणून पायाकडे जाऊन बसला आपलं उलट आहे आपण डोक्याकडेच जाऊन बसतो डोक्यावरच बसतो जाऊन म्हणून आपल्याला कृष्ण भेटत नाही आपल्याला धन भेटते पण सारं त्या कौरवासारखं बुडून सत्यानाश करून टाकतो आपण धनाचा कारण याचं कारण काय आपण त्याच्या मागं लागलो जे आपल्या हातात कधी सापडत नाही कधीच सापडत नाही बापो आम्ही येता येता असं उतरलो गाडीतून आमचे ते गजानन भाऊ आहे गाडीवाले ड्रायव्हर भाऊ म्हणे येतात तयारच आहे जी म्हणे सगळे भजनं घेऊन भाऊ म्हणलं गावात आपल्याला कोणीच विचारत नाही म्हणलं चाला ना म्हणलं मागं मागं चाललं जाऊ केवढा महिमा आहे हो सत्संगाचा नाही असा हा सत्संग आहे की जो माणसाला चमक देते चमक एवढी ताकद आहे सत्संगात पण आपण त्याला चमकू देत नाही का आपण हा काडे कोळशासारखे खतरनाक आहो आपण आपलं एवढे खतरनाक ह्या जगात कोणीच नाही आहे घात करुणी आपुला कारडी तोशी पुढील्याला नाही
गर्व मोह अन विषय वासना गळा लावी ती फास गर्व मोह अन विषय वासना गळा लावी फास एक बोलता एक चालता उडून जा विश्वास एक बोलता एक चालता उडून जा विश्वास भल्या मानसा वचन दिलेले भल्या मानसा वचन दिलेले शब्दच पुले तोल शब्दाची आपुले तो कधी न सुटावा तो मनाचा कधी न सुटावा तो मनाचा कधी न सुटावा तो गर्व मोह अन विषय वासना गळा लावी ती फास आपल्या गळ्याला फास लावताय गर्व कशाचा गर्व करतो बापू आपण अरे रावण सरीकी की मुंडी जमीन में घुस गई भर जिंदगी का नाश हो गया आखिर बात फस गई रावणासारखे गेले आपण का रे बाप हो नाही 2 तोळ्याची मुंडी गळ्यात हातात घातली 2 तोळ्याचा गोप गळ्यात घातला का रावणाचे बाप बनतो आपण त्याच्याकडे तर सोन्याचे पत्रे होते जेवणासाठी सोन्याचं ताट चांदीची वाटी नाही चंदनाचा पाट आपल्याकडे आंब्याचाही पाट नाही बसासाठी आहे का नाही आहे पण केवढा अहंकार आहे गर्व मोह अन विषय वासना गळा लावी एक एक शब्द लक्ष देऊन ऐका बरं का मी जे सांगत आहो हे काही माझ्या घरचं नाही सांगत आहे एक एक शब्द लक्ष द्या कोण जाते येते त्याच्याकडे पाहू नका उद्या पहा तुमच्याच गावचे आहे ते एक एक शब्द लक्ष द्या मी मागच बोललो कीर्तनामध्ये इथं वेणी नावाच्या मी तुमच्या गावाला कीर्तन करायसाठी आलो आता कीर्तन संपवतो तुम्ही मला काय देणार आहे काय देता म्हटलं का नाही गजानन भाऊ हो काय देता म्हटलं आमचा विष्णू भाऊ होता आता आम्ही चाललो गावाकडे तुम्ही का देता आम्हाला सांगा बरं जास्तीत जास्त गाडीचे पैसे देता नाही का आम्ही तर कीर्तनाचे पैसे घेत नाही त्याच्या व्यतिरिक्त काय द्याल तुरी देतो म्हणता उद्या उकडून खासाठी का भरपूर आहे आमच्याकडं का देतो म्हणता काय तुमच्याकडे द्यासाठी तुमच्याकडं असं काही आहे द्यासाठी आम्हाला ज्याच्यासाठी आम्ही आलो आम्हाला काय पाहिजे माहिती आहे का आम्हाला पाहिजे गर्व आम्हाला पाहिजे मोह आम्हाला पाहिजे विषय वासना आमच्या झोडीत तर टाका तुम्ही एक दिवस तर टाकून पहा झोडीत आम्ही बांधतो ना नदीत शिरवून देतो ते नदी कोणती आहे माहिती आहे गहरी नदिया नाव पुराणी केवटी असे मिली रे ना संतांच्या विचाराच्या नदीत टाकून देतो आम्ही द्याल का तुम्ही तुमच्यातला गर्व तुमच्यातली विषय वासना आहे का तयारी द्यायची पूर्णाचं जेवण नाही पाहिजे सत्यभामा म्हणते भगवान श्रीकृष्णाला काय पाहिजे पूर्णाची पोळी हे ते सगळं सगळं काय पाहिजे काही नाही पाहिजे काय पाहिजे देवा सांगा काय पाहिजे सत्यभामा पत्नी होती त्यांची काय पाहिजे पेढा आणला बासुंदी आणली श्रीखंड आणलं पुरी आणली हे काही नाही पाहिजे काय पाहिजे का भगवान श्रीकृष्ण म्हणते वासनेचे काळे चिरकुट मी पणाची बांधुनी मोठ नाही हे श्रेष्ठ दान श्रीपती देगा म्हणे मजला तुझ्या अंतःकरणातल्या वासनेचं चिरकुट मोह गर्व हे देगा मला हे नाही पाहिजे म्हणे तुझं खायचं देवानं हे मागितलं बाजीराव बुवा हे मागत आहे बाजीराव महाराज देतो का आपण त्यांना नाही आपण का देतो पोराच्या लग्नात देवादेवी त्याच्यात 2 पायाचं ते देतो बाजीराव महाराज पोराच्या लग्नात हुंडी 5 लाखाची कोर्टात झगडे मोठ्या भावाला 2 एकर 2 फूट जागेसाठी भांडणं आम्ही माणसं का कोणाची नाव घेतो बाजीराव महाराजाचं अंत महाराजाचं अरे जे अनंत महाराजांचं बाजीराव महाराजांचं नाव घेते त्यांच्या का कोर्टात केसेस चालू ठेवायच्या हो का त्यांच्या घरच्या मुलाचं लग्नात का देवादेवी होऊन तिथं काही पशुचे बळी द्यायचे हो त्यांच्या लग्नामध्ये पुरीच्या 5 लाखाची हुंडी घ्यायची हो का नाव घेता देवाचं राक्षसाचे कामं चालू आहे आमचे काय शिकलो आपण कसं जीवन जगत आहो राष्ट्रसंताचं नाव घ्यायचं जब कीने किसे जीता है तब तू शराब क्यों पीता है
नेऊन ठेवलं याच्या पोटातच जाऊन राहते एक झाकण एक शिशी. त्याच्यासाठी हो का? बैलाचे दात पांढरे का काळे? पांढरे बैलाचे दात पांढरे, बकरीचे पांढरे पांढरे, माणसाचे काऊन लाल? का कारण आहे? तंबाखू बैलाचं तोंड लाल का पांढरं? पान तोंड ना आपले पा असं असं करते तो, बोलता येत नाही. आता सर्व मी बोल अबे चांगला तर बोलले का? देवानं तू चांगलं तोंड मिळालं, चांगले पांढरे पांढरे मोत्यासारखे दात दिले, घासले तर कसे चमचम चमकते. आमच्या रमेश भाऊचे दात पहा तुम्ही, प्रवचन करून गेले ते हसले ना, असे चमचम कधी कधी वाटते यायचे उपडून आपल्या तोंडात लावा की काय. काही काही लोकांचे दात खूप सुंदर आहे. हे पांढरे दात ठेवायचे हो का लाल करायचे हो? पांढरे ठेवायचे. मग लाल काऊन होते? बकरीचे पांढरे आहे ना, ते कोण्या शाळेत नाही गेली, कोणतं तिनं ज्ञानेश्वरी वाचली नाही, भगवद्गीता वाचली नाही, सामुदायिक प्रार्थनेत जात नाही, ते कोणत्या पुण्यतिथीत जात नाही, तिचे पांढरे राहते ना. आम्ही सगळ्या जागी वरणभात जीवन येतो तरी आमचे लालच. असं काऊन? का कारण असं नाही? घात करून आपुला, अरे गर्व मोह अन विषय वासना, गळा लावी ती फास. एक बोलता एक चालता उडून जा विश्वास. एक बोलाचा ना एक चालाचा लोकांचा विश्वास कसा राहील? विश्वास ना. भल्या मानसा वचन दिलेले शब्दाचा फुले तोल, कधी न सुटा वचन दिलेलं मोडू नका. वावराची समजा बोलणी 5 लाखात केली असेल तर दुसरा 5.5 देतो म्हणाल तर त्याला देऊ नका बापो. शब्दाची किंमत ठेवा. पैसे येते जाते, माणसं नाही भेटत. घर विकलं असेल ना 40,000ला, घर विकलं असेल 2 लाखाला, 2.5 लाखवाला आला ना, तर ज्याने तुम्हाला 10,000 इसार दिला 2 लाखवाल्याने, त्याला 2.5 लाखासाठी त्याचा इसार परत करून त्याला धोका देऊ नका. वचन दिलं आपण त्याला नाही. मित्रा घे वचनास या समजूनी, तू पोर नाही आता, आली एक जबाबदारी तुझला, घे एक पत्नी व्रता. ज्याने देश तुझा तुलास भूषवी ती वाढवी तू प्रथा. शुभमंगल सावधान. हे लवकर येते, बाकीचं नाही जमत नाही. घे अक्षिदा, ह्या शेवटच्या त्याच्या अक्षिदा पोचतही नाही. मी डोक्यावर 4 टाकून आलो म्हणते. आम्ही तुझ्या पोचल्याच नाही अक्षिदा डोक्यावर टाकासाठी. पोचते का तिकडल्या माणसाच्या? नाही नाही. पण ते लग्नात म्हणते का हे तर पहा. मित्रा घे वचनासया समजूनी. लग्न लावायचं आहे का? नाही. तूही रिकामा ना मी रिका करतो का म्हणते नाही. आम्ही दोनही संटे बाई बनते मंगलाष्टक म्हणत आहे. बोलवण ना उद्या लोक जेवण नाही मंगलाष्टक. माझ्या घरच्या घराजवळचे लोक, तुम्ही तर कीर्तनकार आहे म्हणे, मग लग्न लावून द्या. हेच धंदे आहे म्हणलं आम्हाला लग्न लावायचे, लेकरं बाराचा आशीर्वाद द्यायचा. ठेका घेतला म्हणून लग्न तुम्ही करा आणि मंगलाष्टक धरून ठेव. अंतरपाठ, आता अंतरपाठनं आयुष्यभर धिंगाणा. का करता बाबाजी अशा लग्नाचा? लगन लागली पाहिजे हो. वचन देतो की मी या नवऱ्याच्या आईवडिलाची मनोभावे सेवा करू. वचन दिलं की नाही? पंचपदी का म्हणते? पंचपदी का सप्तपदी? ते असं असं खुंदत खुंदत जाते पाहते. हां, सप्तपदी खुंदाचं लग्न करायचे. वचन देते हातात हात घालून. मम नाही जीवन सुखन आव का त्याचं त्यालेच माहीत. मी एकच वेळा ऐकलं होतं फक्त नाही का. वचन देते की माझं सर्व जीवन मी तुला अर्पण करतो. असं म्हणल्यावर सासूला कसं ते वृद्धाश्रमात जाते हेच समजत नाही. कसा सासरा वृद्धाश्रमात जाऊन बसते, कसे झगडे भांडणं होते आणि एकाच महिन्यात खोली करून दुसऱ्या घरामध्ये चालला जाते आणि घर मोकळं करते म्हाताऱ्यासाठी. वचन दिले ना. भल्या माणसा वचन दिलेले शब्दच आपले तो. बायको म्हणून नवरा म्हणून हातात हात घेतला, अंतरपाठ बांधला, तिचा पदर याच्या दुपट्ट्याला बांधला बाप हो. तर तो काय 16साठी बांधला का धरून ठेवासाठी बांधला? कशासाठी बांधला? पती पत्नीचं पवित्र नातं आहे. तिच्या नावाचं मंगळसूत्र घालते. कोणतं सूत्र आहे? कोणतं सूत्र आहे ते? मंगळसूत्र आहे. त्याच्या नावातच मंगलमय शब्द आहे. पण आयुष्यभर घरी दंगलच होते. दंगलसूत्र ठेवायला पाहिजे. मंगळसूत्र का दंगलसूत्र? मग दंगल काऊन होते घरात?
तो आला का हे दांदरते, ती गेली का ह्या दांदरते. नाही, कसं चाललं बुवाजी. घात करुणी आपुला कारडी तोशी पुढील्याला. आपणच घात करतो आपल्या संसाराचा, आपल्या जगण्या वागण्याचा. बाप हो, आम्ही काय नाही शाळेमध्ये विशाल कोण शिकलो, तुम्ही शिकले का? लघु कोण शिकले, काटकोण शिकले, समभूत चौकोन शिकले, पण आपलं कोण हे कोणच नाही शिकवलं. आपलं कोण आहे? विशाल कोण शिकलो, काटकोण शिकलो, लघु कोण शिकलो, पण आपलं कोण हे कोणीच नाही शिकवलं. ते गणिताच्या मास्तरनं नाही शिकवलं, पण मास्तर होते बाप होय बसून आपल्या मागं. ह्या मास्तरांनी शिकवलं. का शिकवलं? तू म्हणतील पैसा अडका, हे जागीच राहील बर का. तू म्हणशील पैसा अडका, हे जागीच राहील बर का. माणूस मेल्यावर न त्याचं मडका. अरे घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे. हात लावता नशिबाला रडसून काही घाई. या संसारा पायी, या संसारा पायी, या संसारा पायी, या संसारा पायी. तुम्ही म्हणत्याल पैसा अडका, ह्या जागीच राहील बर का. माणूस मेल्यावर त्याच्या संग मातीचा मडका. हो, मडका पाहिजे. काऊन नेते मडकं कशाला नेते? मातीचं. माणूस मेल्यावर मडक्याचं तिकडे पाणी प्यायला जाते का तो स्वर्गात? मडकं काऊन नेते? सूप काऊन नेते? सूप. कुऱ्हाड कशाला देते? मुरले का बरं फेकते? आहे का नाही प्रश्न? लोक करते म्हणून आपण काही कारण तर जाणून घ्या बाप हो. फक्त पैसा पैसा करता आपण रूढी परंपरेचं पालन करत आहो. ह्या रूढी परंपरा आपल्या जीवनाचा घात करत आहे, घात. शांती मनाची ढळता होई, जीवन माती मोल. कधी न सुटावा केलेल्या कर्माचा इथेच भोग भोगून द्यावं लागते बापो. बाहेर कुठे भोग भोगतो म्हणता? नाही, चुकत नाही. चुके ना कल्पांती केली या कर्मासी. 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 यमहा चौकशी नेटे करी. यमहा चौकशी नेटे करी. चित्रगुप्त हाती राहतो रिपोर्ट. चित्रगुप्त हाती राहतो रिपोर्ट. कधी नाही खोट त्याचे लेखी. कधी नाही खोट त्याचे लेखी. कधी नाही खोट त्यांचे लेखी. त्यांचे लेखी, त्यांचे लेखी, त्यांचे लेखी. चुके ना कल्पांती केली या कर्मासी. चुके ना कल्पांती केली या कर्मासी. चुके ना कल्पांती केली या कर्मासी. राष्ट्रसंत म्हणतात, चुके ना कल्पांती केली या कर्मासी. आपण आपल्या जीवनाच्या स्वार्थी सुखासाठी जे कर्म करून घात करतो ना, ते कर्म कधी चुकत नाही, कल्पांती नाही चुकत हो. सजन कसाईचं नाव ऐकलं का तुम्ही? सजन कसाई. सजन कसाई भक्त होता देवाचा. तो काय करायचा? दुसऱ्याच्या हाताने बकरा कापायचा, त्याचं मांस गोळा करून ते विकायला न्यायचं, म्हणून त्याचं नाव कसाई, सजन कसाई. विकायला न्यायचा तो. या गावून त्या गावाला, दुर्गाडीला, कधी चोपनला, कधी गोविंदपूरला, कधी कोपईला चालला असा विकत 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 जीवन जगायचा. असा करता करता की नाही तो एका गावी पोहोचला. त्या गावामध्ये त्याचा एक मित्र राहत होता. त्या मित्राने त्याला बोलवलं आणि भाजी केली.
सजन कसाई म्हणे मी फक्त विकतो बाबा म्हणे, कापतही नाही आणि खातही नाही, तुम्हाला खायचं असेल तर खा म्हणे. कापलं त्यांनी, खाल्लं, याला टमाटरची चटणी बनवून दिली, हा जेवला आणि झोपला. रात्रीचे 12 वाजले. रात्रीच्या 12 वाजता त्या मित्राची बायको उठली, सुंदर होती पाहायसाठी. सज्जन कसाई पाहासाठी कोमल नाजूक देहाने सुंदर ईश्वर भक्त. त्याला उठवलं, म्हणे उठा, काय झालं पहा म्हणे, माझा की नाही म्हणे तुमच्यावर जीव आलेला आहे म्हणे, आता मला तुम्ही खूप आवडले, मग आता आपण दोघंही पडून जाऊन लग्न करू म्हणे. पण तो माझा मित्र आहे म्हणे, मित्र झाला तर का झाला म्हणे, त्याच्यापासून मला कोणतं सुख आहे म्हणे, तो असा आहे तसा आहे. तिने सुरू केलं आपलं, मी आता म्हणे तुमच्याशीच लग्न करीन आणि मी तुमच्याशिवाय जिवंत राहू शकत नाही. तुम्हाला पहिल्या क्षणापासून माझं मन तुमच्यावर आलं. बाई पण मन मी देवाचा भक्त, असं काम नाही जमत, माझा मित्र आहे त्याच्यासोबत मी घात नाही करू शकत. असं आहे का म्हणे, ठीक आहे म्हणे. ते गेली, तिने कुऱ्हाड आणली, धार लावलेली, हे कुऱ्हाड घ्या म्हणे, आत्ताच्या आत्ता तुमच्या मित्राचा शिरच्छेद करा म्हणे, मारून टाका म्हणे, त्याला नेऊन कुठेतरी गाळून देऊ म्हणे आपण. पण बाई ते काम मी नाही करत बापा म्हणे, बकरा विकतो पण कापत नाही म्हणे, मी माणसं कसे कापणार आहो. असं का म्हणे, थांब म्हणे, नाही का म्हणे, नाही बाई काय तू माझी आई हो म्हणे, माफ, आई नाही काही नाही म्हणे, मला माफ कर म्हणे, काही माफ करायचं नाही म्हणे, आता मला जे पाहिजे ते मिळवणारच म्हणे. गेली ती, नवरा झोपून होता, असा जोरात दणका मारला, नवऱ्याचं शिर धडापासून वेगळंच करून टाकलं तिने एका वारमध्ये. हा लाभ, हे का केलं तू, आता तू पाय म्हणे मी का करतो. आणि तिने आपले ब्लाऊज फाडणं सुरू केलं, कपडे. दरवाजा उघडा, जोर जोरात कल्ला केला, वाचवा वाचवा, माझ्या नवऱ्याला मारलं, वाचवा वाचवा. लोक धावत आले. सजन कसाई, मी नाही बाबा म्हणे, मी हे काम नाही केलं म्हणे. लोकांनी सजन कसायला पहिलं मारलं नाही. पब्लिक का मार बहुत खराब होता है. पब्लिक जेव्हा मारते ना तर पाहतच नाही तोंड कुठं आहे, पाठ कुठं आहे, पोट कुठं आहे ना काळच कुठं आहे. मारून त्याला बिलकुल मरणासन्न अवस्थेत करून राजाच्या दरबारात नेऊन टाकलं. राजाच्या कालकोठरीमध्ये राहिले ते. मग 2 दिवसांनी त्याचा न्याय झाला. न्याय झाला तर कसा झाला न्याय माहीत आहे. ती बाई आली म्हणे, महाराज हा मनुष्य माझ्या नवऱ्याचा मित्र आहे म्हणे, परम मित्र, हा रात्री माझ्याकडे आला म्हणे आणि मला म्हणाला म्हणे की चाल आपण पडून जाऊ. सजन कसाई पाहत आहे, अरे अरे म्हणे देवा, असं नाही राजेसाहेब, नाही म्हणे, तू बोलू नको म्हणे, बाई कधी खोटी बोलत नाही म्हणे, सगळे कायदे बाईच्या हाताने, बाई कधी खोटी बोलू शकत नाही, ती आपली इज्जत अशी काही 4 चौघामध्ये विकणार नाही म्हणे. महाराज म्हणे याने कुऱ्हाड घेतली, माझ्या नवऱ्याला मारून टाकला आणि माझ्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला म्हणे. आता जुन्या राजाची काही माहीतच होतं तुम्हाला शिक्षा कशी होती म्हणे. ज्या हाताने याने मारलं ते दोन्ही हात म्हणे याचे कोपऱ्यापासून तोडून टाकायचे म्हणे, इथून कुऱ्हाडीने, याला सोडून द्यायचं म्हणे जगासाठी, हा जगो की मरू. कारण तिथं दुसरा पाहणारा कोणी नव्हता, तिसरा ती बाईच होती, त्यामुळे त्याला काही फाशीची शिक्षा नाही झाली. ते दोन्ही हात ठेवले आणि ते दोन्ही हात कापून टाकले. बापू, रक्तबंबाळ झाले. सजन कसाई रक्तबंबाळ होऊन निघाले. या झाडाचा पाला, त्या झाडाचा पाला औषध लावून निघता निघता एका साधूच्या आश्रमात पोचले. साधू म्हणे, काय झाले बाबा तुला. महाराज म्हणे, काय सांगू, मी सकाळी उठल्याबरोबर ईश्वराची भक्ती करतो म्हणे, पण आज माझ्या वाट्याला हे दुःख का आलं. मी एवढं पुण्याचं काम केलं, मी कधी कोणाला त्रास दिला नाही, बकराही मी दुसऱ्याच्या हाताने कापून विकला, मी स्वतः खाल्ला नाही, मग हे दुःख माझ्या वाट्याला का आलं. का आलं माहीत आहे का म्हणे. का तुमचा विश्वास बसते की नाही का, आपण आता शास्त्रात आलं म्हणून सांगतो. मागच्या जन्मामध्ये तू जेव्हा मनुष्य होता तेव्हा काही कसाई लोक गायांना खेदा करत करत येत होते म्हणे. गायी समोर धावत होत्या आणि ते मागं धावत होते, तू रस्त्यावर उभा होता म्हणे. त्याने तिकडून आवाज दिला म्हणे, अरे पकड गाईला, पकड गाईला, पकड गाईला, पकड. तेव्हा तू काय केलं म्हणे, तू आपले पूर्ण दोन्ही हात असे ते कवट्यात धरून त्या गाईला पूर्ण तिचं मुंडकं जे आहे म्हणे ते पूर्ण पकडलं म्हणे, शिंगासोबत असं कवटाळून, आणि त्या गाईला खाली पाडलं म्हणे. आणि ते आले तिकडून कसाई, आणि त्या कसाईयांनी ती गाय मारून कापून विकून खाल्ली म्हणे. मग हे त्याचा कर्म आहे म्हणे. हे तू ज्या हाताने पकडली म्हणे गाय, ते गाय म्हणजे ती बाई हो म्हणे, तुझ्या मित्राची पत्नी, तो कसाई हो म्हणे, आणि हा तुझा भोग आहे म्हणे मागच्या जन्माचा. नाही
चुके ना कल्पांती केली या कर्माशी यमहा चौकशी नेटे करी. चित्रगुप्त हाती राहतो रिपोर्ट. प्रत्येकाच्या अंतकरणात चित्रगुप्त आहे.